देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शनचा बेजबाबदारपणा वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतणारा असून फोंडाघाटमध्ये घाट रस्ता रुंदीकरणासाठी खोदण्यात आलेल्या चरात कार कोसळून अपघात घडलाय। सुदैवानं कारमधले सर्व प्रवासी सुखरूप असले तरी फोंडा घाटातून खोदलेल्या या चरांमुळे भविष्यात आणखी अपघात होऊन जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता आहे। ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा अक्षम्य दुर्लक्षपणा केला जात असून या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिलाय। फोंडाघाटमधील घाट रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सध्या ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शनकडून सुरू आहे आणि रुंदीकरण कामासाठी काही ठिकाणी खोल चर खोदण्यात आले आहेत। हे चर खोदल्यानंतर ये जा करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रोड डायव्हर्शन, दिशादर्शक फलक अथवा चरामुळे अपघात घडू नये यासाठी बॅरिकेडिंग करणं अत्यावश्यक आहे। चराभोवती केवळ सुरक्षेच्या पट्ट्या गुंडाळून ठेवणं म्हणजे ठेकेदारानं आपली जबाबदारी झटकून अपघाताला आमंत्रण देण्यासारखंच आहे। कोल्हापूरहून कणकवलीच्या दिशेनं वॅगनर कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कार या चरात कोसळून 8 जानेवारीला रात्री अपघात घडला। सुदैवानं या अपघातात कोणी जखमी झालं नसलं तरी कारचं नुकसान झालंय। वारंवार तक्रारी करून सुद्धा निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीचा बेजबाबदारपणा पुन्हा समोर आलाय। उत्खनन केलेल्या खड्ड्यांमध्ये वारंवार गाड्या कोसळून मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, तरीसुद्धा ठेकेदाराला जाणीव करून दिलेल्या गोष्टींची जाग येत नाही। ठेकेदाराचा हा अक्षम्य बेजबाबदारपणा भविष्यात प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो। बेमुरवत काम करून जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या ठेकेदाराला वठणीवर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जनतेसोबत असल्याचं अनंत पिळणकर यांनी सांगितलं।